Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? मी सध्या आहे नागपुरातील मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरी बंगल्याबाहेर आणि या बंगल्याला प्रतीक्षा आहे की मुख्यमंत्री म्हणून कोणाची नेमप्लेट या ठिकाणी लागणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आचारसंहितेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेमप्लेट जी आहे ती काढण्यात आली, ती नेमप्लेट अद्यापही लागलेली नाही। ही जागा या ठिकाणी खाली आहे। मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचं नाव आचारसंहितेपूर्वीपर्यंत त्या ठिकाणी होतं, परंतु आचारसंहितेत ती नेमप्लेट काढण्यात आली। आता या सरकारी बंगल्यावर मुख्यमंत्री म्हणून कोणाची नेमप्लेट लागणार याची प्रतीक्षा आहे। प्रत्येक नागपूरकरांना असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा या ठिकाणी नेमप्लेट लागावी, ते मुख्यमंत्री व्हावे, या रामगिरी बंगल्यावर ते यावे। आपल्यासोबत काही नागपूरकर आहेत। सर, काय सांगणार, काय वाटतं तुम्हाला? नागपूरकर म्हणून आम्हाला वाटतं की देवेंद्रजी फडणवीस यांची नेमप्लेट इथे लागायला पाहिजे, ते मुख्यमंत्री बनायला पाहिजे। का असं वाटतं? कारण जनतेने क्लिअर मॅन्डेट दिलं आहे बीजेपीला, त्यामुळे आम्हाला असं वाटतं। एकनाथ शिंदे का नाही, देवेंद्रजी का? कारण त्यांचे एक मॅन्डेट बीजेपीला क्लिअर आला आहे म्हणून आम्हाला नागपूरकर म्हणून असं वाटतं की देवेंद्रजीच मुख्यमंत्री बनायला पाहिजे। आणि या रामगिरी बंगल्यावर देवेंद्रजीचं नेमप्लेट लागायला पाहिजे। तुम्हाला काय वाटतं? आम्हाला वाटतं की इथे देवेंद्रजीची आधी नेमप्लेट होती आणि आताही लागायला पाहिजे। आम्हाला फार आनंद होईल की इथे देवेंद्रजी फडणवीस यांची नेमप्लेट लागली तर आम्ही नेहमी येत जात राहतो। आम्हाला नेहमी इथं असं वाटत राहायचं की आधी पहिले देवेंद्रजीची नेमप्लेट इथे होती, काही दिवस आता नव्हती। नेहमी आमच्या मनात थोडंसं असं वाटत राहायचं की देवेंद्रजीची जे नेमप्लेट इथे असणं फार आनंदाची गोष्ट आहे आम्हाला। या सर्वसामान्य नागपूरकरांच्या भावना आहे, हे काही भाजपचे कार्यकर्ते नाही, प्रत्येक नागपूरकरांना वाटते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे आता कुणाचीही नेमप्लेट नाही। एकनाथ शिंदे यांच्या नावाची नेमप्लेट होती, परंतु ती आचारसंहितेत काढलेली ती नेमप्लेट अजूनही लागलेली नाही। त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर होणार आहे आणि मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर झाल्यावर नव्या मुख्यमंत्र्यांच्या नेमप्लेटची प्रतीक्षा या रामगिरी बंगल्याला आहे आणि नागपूरकरांना आहे। नागपूरकरांची इच्छा आहे भाजपला जे मॅन्डेट मिळालं त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांची नेमप्लेट या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी लागावी। कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।